हो, बरोबर वाचलंय तुम्ही आमच्या थंबनेलमध्ये. मी शेअर्स खरेदी करत नाही आणि मी शेअर्स का खरेदी करत नाही ते आपण आपल्या आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सारिका करवंदे आणि परत एकदा श्रीराम इन्व्हेस्टमेंट्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जसं तुम्ही थंबनेलमध्ये वाचलं की मी शेअर्स खरेदी करत नाही. तुम्हाला एक किस्सा सांगते. कालच माझ्या एका मित्राचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की अरे यार, मार्केट 2 महिन्यांपासून केवढं पडतंय आणि माझा जो काही पोर्टफोलिओ आहे तो 40% डाऊन आलाय. अरे बापरे, 40% डाऊन म्हणजे माहितीये तुम्हाला, जर त्याची 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट असेल तर ती झाली आहे 6 लाख रुपये. म्हणजे जवळपास त्याला लॉस होतोय 4 लाख रुपयांचा. 40% त्याचा पोर्टफोलिओ डाऊन झालाय. आणि मित्रांनो, हा माझा तोच मित्र आहे ज्याला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आम्ही खूप दिवसापासून सांगत होतो, पण त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही, कारण तो डायरेक्ट शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत होता. आता मी हे जे काही बोलते ना ते सगळं तुम्ही तुमच्याशी रिलेट कराल, कारण तुमच्यापैकी खूप जण आहेत की ज्यांना डायरेक्ट शेअर्समध्ये काम करायला खूप आवडतं. आणि दिवसाआड आमच्याकडे लोक येऊन विचारत असतात की मॅडम, मला डायरेक्ट शेअर्समध्ये काम करायचं आहे, मी कुठला शेअर घेऊ. तर मला खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही निश्चितच शेअर्स खरेदी करण्यापूर्वी थोडासा विचार कराल. आता त्यांनी मला विचारलं की तुझा पोर्टफोलिओ किती डाऊन आहे. तर मी त्याला सांगितलं की माझा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ आहे तो 7% खाली आलाय. देन ही वॉज शॉक. माझा 40% खाली आणि तुझा 7% खाली फक्त. म्हणजे हे असंच झालं 3 इडियट्स मधल्या गोष्टीसारखं की जब दोस्त फेल हो जाता है तो बुरा लगता है, लेकिन जब दोस्त फर्स्ट आता है तो ज्यादा बुरा लगता है. म्हणजे माझा पोर्टफोलिओ 7% डाऊन आहे हे ऐकून त्याला जास्त वाईट वाटलं जरा. आता हे सगळं असं का झालं बरं? कारण गेल्या काही दिवसांपासनं तुम्ही सगळेच जण स्मॉल आणि मिड कॅप मधले शेअर्स खूप जास्ती खरेदी करताय. तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ जाऊन चेक करा. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅपचे शेअर्सचं प्रमाण हे खूप जास्ती आहे. त्यामुळं मार्केट जेव्हा पडलं तेव्हा हे स्मॉल कॅप मिड कॅपचे शेअर्स पडले आणि तुमचा पोर्टफोलिओ हा 40%, 50%, काहींचा 60-60% सुद्धा खाली आला. आता मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये हेच डिस्कस करणार आहोत की शेअर्समध्ये काम कोणी करावं आणि शेअर्समध्ये काम कोणी करू नये. एक फेमस ऑथर आहे की ज्यांनी म्हटलंय की आपण काय करतो, म्हणजे एक ह्युमन सायकोलॉजी असते, सेलिंग द विनर्स अँड होल्डिंग द लुझर्स इज लाईक कटिंग द फ्लॉवर्स अँड वॉटरिंग द वीड्स. म्हणजे काय की आपण जेव्हा शेअर मार्केटमध्ये काम करतो, आपल्याला जेव्हा एखादा शेअर घेतो, छोटासा प्रॉफिट होतो, आपण त्यातनं लगेच बाहेर पडतो. पण एखाद्या शेअरमध्ये जेव्हा मोठा लॉस होत असतो आपल्याला, तरी पण आपण त्यातनं बाहेर पडत नाही आणि त्याच्यामध्ये तो शेअर होल्ड करत राहतो. का बरं? कारण तुम्हाला ते येतच नाहीये. शेअर मार्केटमध्ये काम करणं हे तुम्हाला येतच नाहीये. शेअर मार्केट मित्रांनो, हे महाभारतातल्या अभिमन्यू गोष्ट माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, चक्रव्यूहाची. अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये घुसणं माहीत होतं, त्याला त्याच्यातनं बाहेर येणं माहीत नव्हतं. म्हणजे शेअर मार्केट हे एखाद्या चक्रव्यूहासारखं आहे, ज्यामध्ये तुम्हाला घुसणं माहिती आहे पण तुम्हाला त्यातनं बाहेर येणं माहिती नाही. तुम्ही जेव्हा एखादा शेअर घेता तेव्हा तो वर जातो तेव्हा तुम्हाला खूप छान वाटतं, पण जेव्हा तो खाली येतो तेव्हा तुम्हाला कळतच नाही की मी काय करायला पाहिजे, कारण तुम्हाला ते येतच नाहीये. तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये जाता, डिप्रेशनमध्ये जाता, तुमचा पोर्टफोलिओ रोज लाल 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 बघून तुम्ही खूप तुमची मानसिक शांती हरवून बसता. हे सगळं मी जे बोलतेय ते तुम्ही स्वतःशी रिलेट करत असाल बघा. आता तुम्ही म्हणाल की मॅडम, मग आम्हाला जर शेअर्समध्ये काम करायचं असेल तर आम्ही कसं केलं पाहिजे? शेअर्समध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला 3 गोष्टी येणं गरजेचं आहे. कोणत्या? KIT, नॉलेज, इन्फॉर्मेशन अँड टाइम. तुम्हाला त्या शेअरचं नॉलेज पाहिजे, तुम्हाला त्याचं टेक्निकल अनालिसिस, चार्ट सगळं रीड करता आलं पाहिजे, तुमच्याकडे त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे, फंडामेंटल नॉलेज पाहिजे, आणि थर्ड फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, टाइम आहे. हे सगळं आहे का तुमच्याकडे? KIT, नॉलेज, इन्फॉर्मेशन, टाइम तुमच्याकडे आहे का? आणि जर नसेल तर तुम्ही शेअर्स नाही घ्यायला पाहिजे. मला विचाराल तर तुम्ही शेअर्स नाही घ्यायला पाहिजे. आता हे सगळं जे आहे मी तुम्हाला सांगते त्याच्यासाठी आम्ही एक अनालिसिस सुद्धा केलाय की जेव्हा मार्केट पडतं तेव्हा आपले शेअर्स किती पर्सेंटेजने पडतात
आपला पोर्टफोलिओ किती पर्सेंटेजनी पडतो आणि म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ किती पर्सेंटेजनी पडतो. जे म्हणजे मार्केट निफ्टी आता जे 2-3 महिन्यांमध्ये पडली त्याचा आम्ही अनालिसिस केलाय आणि लार्ज कॅप मिड कॅप काही शेअर्स घेतलेत आणि त्याचा अनालिसिस केलाय. चला तर मग मी माझं स्क्रीन तुम्हाला शेअर करते आणि तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपण अनालिसिस केलं पाहिजे आणि कशामध्ये इन्व्हेस्टमेंटला आपण प्रेफरन्स दिला पाहिजे. चला तर मग तुम्ही बघू शकता आता माझं स्क्रीन. माझ्या स्क्रीनवरती मी निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे आणि ह्यामध्ये आपल्याला दिसतंय की मी डेटची रेंज जी घेतली आहे निफ्टीची ती घेतली आहे 27 सप्टेंबर ते 21 नोव्हेंबर की ज्या कालावधीमध्ये मार्केट खाली आलं होतं. आता 27 सप्टेंबरला निफ्टीने हाय लावला होता साधारण 26,282 आणि लो लावलाय लेटेस्ट तो 23,744 म्हणजे साधारणतः 2800 पॉईंट्सचा निफ्टीमध्ये फॉल झालेला आहे आणि तो जर पर्सेंटेजमध्ये आपल्याला पॉईंट करायचा असेल तर तो साधारण 11.04% म्हणजे निफ्टी जी आहे आपली ती 11 पॉईंटनी 11 पॉईंटनी खाली आली आहे. निफ्टीचा जो फॉल होता तो 11% झाला आहे. आता हा निफ्टीचा फॉल झालाय. आता आपण बघूयात की इंडिव्हिज्युअल शेअर्स किती टक्क्यांनी पडलेत. तर मी यामध्ये उदाहरण घेताना काही लार्ज कॅप शेअर्सचं घेतलंय आणि काही मिड कॅप स्टॉक्सचं पण घेतलंय आणि जर लार्ज कॅप आणि मिड कॅप एवढे पडलेत तर स्मॉल कॅप तुम्हाला सांगायची गरज नाही की किती पडले असतील. सो आपण पहिला जो घेतोय लार्ज कॅपचा स्टॉक तो आहे पेंट इंडस्ट्रीमधला सगळ्यात मोठा स्टॉक तो म्हणजे एशियन पेंट्स. आता एशियन पेंट्सची पण मी रेंज काढली. आपण सगळे जे अनालिसिस केलेत त्यासाठी डेट रेंज ही 27 सप्टेंबर ते 21 नोव्हेंबर एवढीच ठेवलेली आहे. 27 सप्टेंबरला एशियन पेंट्सचा हाय लावलेला होता साधारणतः 3444 आणि लेटेस्ट लो 21 नोव्हेंबरला एशियन पेंटने लावलाय 2505 म्हणजे मित्रांनो जवळपास 805 रुपयांनी हा शेअर गेल्या 35-36 दिवसांमध्ये खाली आलेला आहे आणि टक्केवारीमध्ये जर त्याचे हे काढायचे राहिले टक्के तर 24.62% म्हणजे 25% ह्या शेअरमध्ये फॉल झालेला आहे मागच्या काही दिवसांमध्ये. मार्केट किती पडलं आपलं 11%. एशियन पेंट कितीने पडला 25%. असेच आता अजून 1-2 उदाहरणं आपण घेऊयात. पुढचं उदाहरण मी घेतलं आहे ते आहे हिंदुस्तान युनिलिव्हरचं. हिंदुस्तान युनिलिव्हर हा FMCG सेक्टरमधला म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमेबल गुड्स ज्याला म्हणतो आपण ज्याचे आपण साबण तेल सगळं रोज वापरतो असा हा हिंदुस्तान युनिलिव्हर जर तुम्ही घेतला असता किंवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असता तर त्या हिंदुस्तान युनिलिव्हरचा फॉल जो झालाय तो 477 रुपयाचा झालेला आहे. म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर जवळपास 16.35%, 17% खाली आलेला आहे. हिंदुस्तानी युनिलिव्हर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असता तर तुमचा पोर्टफोलिओ जवळपास 17% खाली आला असता, जे की मार्केट जे आहे ते फक्त आपलं 11% खाली आलंय. आता अजून एक उदाहरण बघूयात ते म्हणजे बडे पापा म्हणतात त्यांना किंवा बिग डॅडी रिलायन्स इंडस्ट्रीज. रिलायन्स इंडस्ट्रीजचा पण मी चार्ट प्लॉट केलाय. रिलायन्स इंडस्ट्रीज साधारणतः 27 सप्टेंबरला रिलायन्सने हाय लावला होता 1528. 21 नोव्हेंबरला लो लावला रिसेंटली 1274. म्हणजे रिलायन्स जो आहे तो 274 रुपयांनी खाली आला आहे. म्हणजे जर तुम्ही खूप रिलायन्सचे चाहते असाल आणि तुम्ही रिलायन्स हा शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये घेऊन ठेवलाय तर तो किती रुपयांनी खाली आलाय 274 रुपयांनी एक शेअर खाली आलाय. इन पर्सेंटेज टर्म्स बोलायचं झालं तर 18.41 म्हणजे जवळपास 18.5% रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर खाली आलेला आहे. नंतर आपण एक सगळ्यांचा आवडता जो शेअर आहे टाटा ग्रुपचा त्या टाटा ग्रुपच्या शेअरचं बघूया. टेंट इंडस्ट्रीज ह्या शेअरचा मी चार्ट प्लॉट केलाय. तुम्हाला माहिती आहे ट्रेंटचे झुडिओ वेस्ट साईड ह्यासारखे मोठे मोठे मॉल ह्या शेअरचे ओनर आहेत म्हणजे ह्यांचे मॉल आहेत. तर हा शेअर कितीने खाली आला बघूयात. ह्या शेअरने 27 सप्टेंबरला हाय लावलेला होता साधारणतः 7,939. 21 नोव्हेंबरला लो लावलाय 6,524. म्हणजे मित्रांनो जवळपास हा शेअर 1487 रुपयांनी खाली पडला आहे. एक शेअर सांगतेय मी, एक शेअर 1487 रुपयांनी खाली पडला. पर्सेंटेजच्या टर्म्समध्ये बोलायचं झालं तर 18.99 म्हणजे 19% साधारणतः हा शेअर एक
खाली पडला. हे सगळं करण्याचं कारण, कंपॅरिझन करण्याचं कारण तुम्हाला पहिल्यांदाच मी सांगितलंय की आपला म्युच्युअल फंड किंवा निफ्टीचा पोर्टफोलिओ किती खाली पडला आणि आपला इंडिव्हिज्युअल स्टॉक्सचा पोर्टफोलिओ खाली किती पडला, हे कंपॅरिझन करण्यासाठी आपण हे सगळं उदाहरणं घेतोय. आता ट्रेंड हा लार्ज कॅप मधला शेअर आहे, तर तो साधारणतः 19% पडला. आपण एक मिड कॅपचा शेअर घेऊयात. मिड कॅपमध्ये मामाअर्थ ही कंपनी सगळ्यांना माहिती असेल, ज्या कंपनीने येत्या काही मागच्या वर्षांमध्ये खूप चांगली प्रगती केली. मामाअर्थ, त्याचा होनासा कन्झ्युमर लिमिटेड असा एक शेअरचं नाव आहे. हा जो शेअर आहे त्याने 27 सप्टेंबरला हाय लावला होता 477 रुपये आणि 21 नोव्हेंबरला लो लावलेला आहे त्यांनी 269 रुपये. म्हणजे मित्रांनो, मागच्या 35-36 ट्रेडिंग डेजमध्ये होनासा हा शेअर जवळपास 232 रुपयांनी पडला आणि पर्सेंटेजमध्ये बघायला गेलं तर तुम्ही शॉक व्हाल. हा 49.46% म्हणजे 50% जवळपास हा शेअर लेटेस्ट हाय पासून पडलेला आहे. जर तुमच्याकडे हा पोर्टफोलिओमध्ये हा शेअर असेल तर तुमचा पोर्टफोलिओ 50% खाली आलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, निफ्टी आपली जी आहे ती फक्त 11% पडली आणि आपण हे जे शेअर्स बघितले, लार्ज कॅप, मिड कॅप, हे सगळे जे शेअर्स बघितले ते जवळपास 20%, 25% आणि काही तर 50% पडले. तरी मी स्मॉल कॅप शेअरचं उदाहरण घेतलं नाही, कारण स्मॉल कॅप शेअर्सचं उदाहरण घेतलं ते तर अजूनच पडलेले दिसतील आपल्याला. आता हे झालं शेअर्सचं अनालिसिस. आता आपण म्युच्युअल फंड किती पडले ते बघूयात. आता मी मिड कॅपचा एक म्युच्युअल फंड निवडलाय जो बऱ्यापैकी चांगला कन्सिस्टन्सली परफॉर्मिंग आहे आणि लार्ज कॅपचा एक म्युच्युअल फंड निवडलाय. तर पहिला जो मिड कॅपचा म्युच्युअल फंड निवडलाय तो आहे मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड आणि त्याचा NAV जो काढलाय मी 27 सप्टेंबर पासून 21 नोव्हेंबर पर्यंत. 27 सप्टेंबरला त्याचा NAV होता 107.55 आणि 21 नोव्हेंबरला त्याचा NAV झाला 104.04 रुपीज. म्हणजे ह्याचा जर डिफरन्स तुम्ही काढलात तर तो येतो 3.51 आणि 3.51 ला जर तुम्ही 107.55 ने डिवाइड केलं तर तुम्हाला पर्सेंटेज टर्म्समध्ये येतं की ह्याचा NAV किती ड्रॉप झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, ह्याचा NAV फक्त 3.26% ने ड्रॉप झालाय. म्हणजे हा जो काही म्युच्युअल फंड होता मिड कॅपचा, ज्यामध्ये सगळे मिड कॅपचे शेअर्स याने घेतलेले होते, त्याचा जो NAV आहे तो ड्रॉप झाला फक्त 3.26% ने. आता दुसरा एक लार्ज कॅपचा म्युच्युअल फंड आपण घेऊयात. लार्ज कॅपचा म्युच्युअल फंड निवडताना मी घेतला आहे इन्व्हेस्को इंडिया म्युच्युअल फंड. इन्व्हेस्को इंडिया लार्ज कॅप फंड, त्याचाही आपण 27 सप्टेंबर ते 21 नोव्हेंबर NAV कम्पेअर केला आहे. 27 सप्टेंबरला NAV होता 72.11 आणि 21 नोव्हेंबरला NAV होता 65.6. तर ह्याचा जर डिफरन्स काढला आणि पर्सेंटेज टर्म्समध्ये फॉल बघितला तर तो फॉल येतो फक्त 9.02. म्हणजे लार्ज कॅपचे शेअर्स जे पडले आपले ते 20%, 25% एवढे पडले, पण आपला जो काही म्युच्युअल फंड होता त्याचा फॉल झाला फक्त 9% ने. एवढं सगळं सांगूनही जर तुमच्या लक्षात येत नसेल तर ह्याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही. हे सगळं सांगण्याचा उद्देश हा होता की इंडिव्हिज्युअल स्टॉक्सकडे परचेस करण्याच्या मागे जाण्यापेक्षा तुम्ही म्युच्युअल फंडकडे वळा, म्युच्युअल फंड्सला सिलेक्ट करा. कारण ह्यामध्ये फंड मॅनेजर जे एक्सपर्ट आहेत ह्यामधले ते बसलेले आहेत. कुठला शेअर घ्यायचा, तो कधी घ्यायचा, कधी विकायचा. कारण मी सुरुवातीला सांगितलं तसं हे चक्रव्यूह आहे आणि ह्या चक्रव्यूहामध्ये तुम्हाला फक्त आत जिणं येतंय, यातनं बाहेर कसं पडायचं हे तुम्हाला येत नाही. कारण जर शेअर्सचं काम तुम्हाला करायचं असेल तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे नॉलेज, इन्फॉर्मेशन, टाइम, KIT या तिन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे, जे की 95% लोकांकडे नाहीये, पण तरीही ते शेअर्समध्ये काम करतायत. आय होप एवढं सगळं सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की शेअर्समध्ये काम करण्यासाठी तुमच्याकडे कुठले स्किल्स पाहिजेत आणि शेअर्सचा पोर्टफोलिओ हा मार्केट पडतं तेव्हा किती पर्सेंटेजनी जास्त पडतो. सो मला असं वाटतंय की मी या व्हिडिओमध्ये क्लिअर केलंय, बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्यात. अजूनही तुम्हाला जर काही असं वाटतंय की आमच्या शंकांचे निरसन करायला हवंय किंवा ह्या बाबतीतले काही आमचे डाऊट्स आहेत किंवा मग आम्हाला ह्या विषयावरती अजून नॉलेज हवंय तर आम्हाला नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या कोणाकोणाचा पोर्टफोलिओ एवढा डाऊन आहे ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. चला तर मग इथे मी आता माझा व्हिडिओ थांबवते. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.